नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या वर्षीपासून जानेवारी 2025-17मध्ये फ्रेशर नवीन विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन प्रक्रिया ऑलरेडी चालू झालेली आहे आणि जानेवारी 2025मध्ये नवीन फ्रेशर विद्यार्थ्याकरता ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख आहे 15 फेब्रुवारी 2025। आज दिनांक आहे 9 फेब्रुवारी 2025। तर 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही जी अवेलेबल कोर्सेस आहेत जानेवारी 2025-17मध्ये ऑनलाईन ॲडमिशन करण्याकरता अवेलेबल आहेत, त्यापैकी कुठल्याही कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। ठीक आहे मित्रांनो, रजिस्ट्रेशन वगैरे करणं सोपं आहे, त्यात काही अवघड गोष्ट नाही। तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुम्हाला पाहिजे त्या कोर्सला क्लिक करून त्याचं स्टडी सेंटर कुठं आहे ते पाहू शकता। आता वेगवेगळ्या कोर्सचे स्टडी सेंटर चेक करण्यासाठी मी प्रयत्न केला, पण ते दाखवत नाही। जानेवारी 2025मध्ये जेवढे काही कोर्सेस अवेलेबल आहेत त्यांचे जानेवारी 25 सेशनचे स्टडी सेंटर वेगळे आहेत असं कळत आहे। जानेवारी 2025चे स्टडी सेंटर वेगळे आहेत असं कळत आहे। वेगवेगळे आपले जे सबस्क्रायबर आपल्याला कमेंट करतात त्याच्यामधून कळत आहे। वेगळे स्टडी सेंटर दिलेले आहेत, जी रेग्युलर परंपरागत जे आहेत जून सेशनमध्ये आपण ॲडमिशन करतो ना दरवर्षी जून महिन्यामध्ये, जून जुलै महिन्यामध्ये, त्यांचे स्टडी सेंटर आणि ही जानेवारीचे स्टडी सेंटर बहुतेक वेगळे आहेत। कदाचित त्यांना जानेवारी 2025 सेशनच्या जी कॉलेजेस आहेत त्यांना नव्याने मान्यता देण्यात आली आहे असं वाटत आहे, कारण पहिल्यांदाच ॲडमिशन होत आहे। ठीक आहे, असू द्या, हे मुक्त विद्यापीठ आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही स्टडी सेंटर तुमच्या जवळचं मिळणार गेलं तरी लांबच्या स्टडी सेंटरला बी एकदाच जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरलेली प्रिंटआउट आणि फीस भरलेली प्रिंटआउट आणि जी डॉक्युमेंट अपलोड केले त्याची झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड करून एवढे डॉक्युमेंट एकदाच नेऊन द्यायचं आहे आणि पुन्हा परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाईनच काढून घ्यायचं आहे, सगळं ऑनलाईनच काढून घ्यायचं आहे। बुक्स बी तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहेत, त्याच्यामुळे जिथं तुम्हाला मिळेल तिथं ॲडमिशन घेतलं तरी काही तकलीफ नाही तुम्हाला। ठीक आहे, काही अडचण नाही तुम्हाला। पेपरचं पॅटर्न ह्याच्यात माहिती पुस्तिकेत दिलेलं आहे, इंटरनल कसं लिहायचं ते दिलेलं आहे, विद्यापीठाच्या परीक्षेचं पॅटर्न दिलेलं आहे, त्याच्यामुळं काहीही अडचण येणार नाही। जर स्टडी सेंटर तुम्हाला करायचंच आहे, लवकरात लवकर करायचं आहे, आता काही लोकांना गव्हर्नमेंट सरकारी नोकरी करता करायचं असेल तर त्यांना सरकारी नोकरीला वयाची अट असते, तर त्या वयाची अट जवळ आलेली आहे असं वाटत असेल आम्हाला आत्ताच्या आत्ता ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यानं मिळेल तिथं ॲडमिशन घ्या, मिळेल तिथं महाराष्ट्रातल्या कुठल्या सेंटरला मिळेल तिथं ॲडमिशन घ्या आणि तुमची डिग्री, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका कंप्लीट करा लवकरात लवकर। ज्यांचं वय संपत आलेलं आहे त्यांच्यासाठी मिळेल तिथं ॲडमिशन घ्या आणि पूर्ण करा। ठीक आहे, आता कारण तुम्हाला वेळ नाही, तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरीची तयारी करायची तर वेळेवरच केलं पाहिजे सगळं। ठीक आहे मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण आज आपण माहिती पुस्तिका बघणार आहोत। जानेवारी 2025मध्ये ज्यांना कुणाला MA मराठी प्रोग्राम कोड आहे M49, पदव्युत्तर पदवी PG म्हणजे PG पोस्ट ग्रॅज्युएशन NEP पॅटर्ननुसार चालू झालेला हा कोर्स आहे। फर्स्ट इयरला ज्यांना कुणाला नवीन विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, म्हणजे ज्यांचा अगोदर BA BCom BSc काही पण झालेलं असेल, कुठलीही डिग्री झालेली असेल आणि त्यांना MA मराठी करायचं असेल, फर्स्ट इयरला ऑनलाईन ॲडमिशन करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ही माहिती पुस्तिका आहे जानेवारी 2025 सेशनसाठी। ठीक आहे, ही पहिलं पेज आहे, हे दुसरं पेज, हे तिसरं पेज, हे सगळे तुम्ही वाचून घ्यायचं आहे। ही सुद्धा महत्त्वाचं आहे, तुम्ही वाचून घ्या। मी फक्त काय करणार, हायलाइटेड जे पॉईंट्स आहेत म्हणजे जे अतिमहत्त्वाचे, सगळेच महत्त्वाचे पॉईंट आहेत बरं, जे अतिमहत्त्वाचे आणि तुम्हाला एका दृष्टिक्षेपात माहिती मिळवण्याची गरज आहे असे पॉईंट मी तेवढं तुम्हाला सांगणार आहे। बाकीचं तुम्ही संपूर्ण वाचून घेतल्याशिवाय फॉर्म भरू नका, पूर्ण वाचून घ्या। आणि एक तुम्ही ABC ID तसेच DEB ID ही 2 ID केलं नसेल तयार तर अगोदर तयार करून घ्या। ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ABC ID आणि DEB ID दोन्ही ID मागताय, त्यांना दोन्ही तयार करून ठेवायचं आहे तुम्हाला, कळालं का? ठीक आहे, ABC ID DEB ID कुठल्याही ऑनलाईन सेवा केंद्रावरून तुम्हाला काढून घेता येईल, त्याचे प्रिंटआउट काढून घ्यायचे आहे तुम्हाला। विद्यापीठाचा परिचय, उद्दिष्टे फास्ट घेऊया। ओके, चला।
ठीक आहे. तुम्हाला बुक्स मिळणार आहेत, स्टडी सेंटर कॉलेजमध्ये पण मिळणार आहेत आणि ऑनलाईनसुद्धा मिळणार आहे. पुढे शिक्षणक्रम आराखडा. आता NEP पॅटर्ननुसार M49 प्रोग्राम कोड आहे MA मराठीचं. ह्याच्यामध्ये 2 वर्षाचा असणार आहे. 2 वर्षामध्ये सुद्धा फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर असतील. इथं तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, इथं वरी पाहू शकता. 2 वर्षाचा कोर्स आहे. फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर असतील, म्हणजे सेमिस्टर पॅटर्न आहे. फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर. सेमिस्टर पॅटर्नप्रमाणे ह्याची एक्झाम होणार आहे. पुढे हां, हे पूर्ण वाचून घ्यायचं आहे तुम्ही. मी फक्त महत्त्वाचं पाहत आहे. आता प्रवेश पात्रता, एलिजिबिलिटी क्रायटेरियन. फर्स्ट इयरला तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे, तर इथे दिले पॉईंट बघा. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. भारतातल्या कुठल्याही मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठ असू, रेग्युलर विद्यापीठ असू, एक्सटर्नल एज्युकेशन असू, कुठल्याही विद्यापीठाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची मान्यताप्राप्त UGCनं मान्यताप्राप्त केलेल्या, मान्यता दिलेल्या कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठल्याही शाखेची कुठल्याही विषयातील जर तुमच्याकडे पदवी असेल, पास झालेली पदवी असेल, तर तुम्ही MA मराठी M49ला ॲडमिशन घेऊ शकता. पुढे शिक्षणक्रम कालावधी. आता हे शिक्षणक्रम कालावधी मिनिमम म्हणजे कमीत कमी तुम्हाला 2 वर्षात तर पास झालंच पाहिजे MA मराठी. आणि जर तुम्ही 2 वर्षात पास होईना गेलो, काही विषय राहिले तुमचे, 1 राहिला, 2 राहिले, 4 विषय राहिले, किती का राहणार, तर मॅक्झिमम तुम्ही 4 वर्षामध्ये हा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. पास होणं 4 वर्षात जर पास होईना गेलो तर तुम्हाला तुमचं ही सगळं एक बी विषय राहिला आणि बाकीचे सगळे निघाले तर सगळं डिलीट होऊन जाईल आणि तुम्हाला पुन्हा MA मराठी करायचं असेल तर नव्यानं ॲडमिशन घ्यावं लागेल, नव्यानं फीस भरावं लागेल, सगळं नवीन ॲडमिशन करावं लागेल. ठीक आहे, ओके. परीक्षेचं माध्यम आता MA मराठी आहे, म्हणजे मराठी विषयातच MA असल्यानं पुस्तकं, परीक्षा सगळं मराठीतूनच राहील. शिक्षणक्रम शुल्क. फर्स्ट इयरला शुल्क राहील बघा, इथे दिले आहे. फर्स्ट इयरला टोटल शुल्क असणार आहे तुमचं सगळंच. ह्या शुल्कामध्ये तुमचं युनिव्हर्सिटी फीस आली, स्टडी सेंटर कॉलेजची फीस आली, फर्स्ट सेमिस्टरची फीस आली, एक्झाम फीस आली, सेकंड सेमिस्टरची एक्झाम फीस आली, सगळं तुमचे विमा आला, सर्व आलं. तर ह्याचे टोटल गुत्तच असणार आहे 8,446 रुपये. ही सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरताना फर्स्ट इयर निवडायचं. फर्स्ट इयर निवडल्यानंतर फर्स्ट सेमिस्टरचे, सेकंड सेमिस्टरचे पेपर निवडायचे तुम्हाला. तिथं क्लिक केल्यानंतर पुन्हा फायनल सगळं झाल्यानंतर फोटो स्कॅन, सिग्नेचर स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शनवर जायचं. तिथं तुमचे ATM डेबिट कार्डद्वारे, UPI पेमेंटद्वारे, इंटरनेट बँकिंगद्वारे कुठल्याही ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला 8,446 रुपये पेमेंट करून लगेच पावती मिळते. ती करून घ्यायचं आहे. आता फर्स्ट सेमिस्टरचे पेपर आम्हाला कसं माहीत असतील म्हणताल तर इथे पेपरसुद्धा दिलेला आहे. ह्याच्यातले एकूण 4 कंपल्सरी पेपर आहेत. 5वा पेपर तुमचा ऑप्शनल असणार आहे. व्यावसायिक लेखन, संहिता संपादन आणि ग्रंथनिर्मिती हे ऑप्शनल पेपर आहे. दोन्हीपैकी तुम्हाला कोणता पाहिजे तुम्ही स्वतः निवडू शकता. आणि शेवटचा 6वा पेपर असणार आहे, कंपल्सरी असणार आहे, संशोधन पद्धती. सेकंड सेमिस्टरमध्ये पहिले 4 पेपर कंपल्सरी असणार आहे, 5वा पेपर ऑप्शनल आहे आणि 6वा क्षेत्रीय प्रकल्प असणार आहे, फील्ड प्रोजेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता सेमिस्टर फर्स्टसाठी अवेलेबल जी कोर्सेस आहेत, पेपर्स आहेत, त्या पेपरची डिटेल माहिती इथे दिली आहे तुम्हाला. ही डिटेल माहिती पाहून घ्या. डिटेल नाही, शॉर्टमध्ये माहिती दिलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे, ओके. तर आता द्वितीय वर्षाचं सुद्धा तुम्हाला ह्याच माहिती पुस्तिकेत दिलेलं आहे. ह्याच माहिती पुस्तिकेत द्वितीय वर्षाचं सुद्धा दिलेलं आहे. तर द्वितीय वर्षाला शैक्षणिक पात्रता काय असेल द्वितीय वर्षाला ॲडमिशन घेण्यासाठी, तर इथं दिलेलं आहे पहा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार MA मराठी प्रथम वर्षास प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी. म्हणजे काय, तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये फर्स्ट इयरला ज्यांनी कोणी ॲडमिशन घेतलेले असतील आणि त्यांचं फर्स्ट इयर संपलेलं असेल, मग फर्स्ट इयरमधले त्यांचे सगळे विषय निघाले तर बी त्यांना सेकंड इयरला ॲडमिशन मिळते आणि सगळे राहिले तर बी सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. ही ह्या विद्यापीठाचं जागतिक दर्जाचं फीचर आहे. याचा फायदा घ्यायचा आहे. फर्स्ट इयर तुम्ही पास असला तरी सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं, फर्स्ट इयरला फेल झाला तरी सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. ठीक आहे, बस एवढंच. आता तुम्ही म्हणसाल मी स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठातून फर्स्ट इयर पास झालो MA फर्स्ट इयर,
तर मला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं का? नाही मिळत नाही. बाहेरल्या विद्यापीठाला सेकंड इयरला ॲडमिशन मिळत नाही. ठीक आहे. मध्येच अर्धवट प्रोग्राममध्ये सेकंड इयरला ॲडमिशन मिळत नाही. ह्या बाबतीत एम ए मराठीला तर मिळत नाही. एम ए मराठीला तर सेकंड इयरला ॲडमिशन मिळत नाही. बाकीच्या विद्यापीठाचं बाकीच्या कोर्सेसचं आपण त्या माहिती पुस्तिकेत चेक करूया, माहिती करूया आणि तुम्हाला सांगूया. ठीक आहे. शिक्षणक्रम कालावधी तुम्हाला सांगितलेलाच आहे. 2 वर्षाचा कालावधी आहे. 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये तुम्हाला पूर्ण जास्त वाढू द्यायचं नाही. 4 वर्षाच्या आतच तुम्हाला ही सगळे विषय पास होऊन क्लिअर करून टाकायचे आणि डिग्री प्राप्त करायचं आहे. 4 वर्ष झाले आणि तुमचा एकही विषय राहिला तर तुमचं सगळं डिलीट होऊन जातं. तुम्हाला नव्याने फीस भरावं लागते, सगळं नव्याने करावं लागेल. सेकंड इयरचं परीक्षा शुल्क असणार आहे टोटल फर्स्ट इयर प्रमाणच. सेकंड इयरचं 3rd सेमिस्टर 4th सेमिस्टर एक्झाम फीस, स्टडी सेंटर कॉलेज फीस, युनिव्हर्सिटी फीस, आयडेंटिटी कार्ड फीस, नोंदणी शुल्क, शैक्षणिक शुल्क सगळे मिळून टोटल गुत्ता असणार आहे 8,468 रुपये. 8,468 रुपये. आणि ही सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करायचे. कुणाजवळ पैसे द्यायचं नाही. स्वतःच्या अकाउंटवर पैसे भरायचे. ATM कार्ड, UPI पेमेंट, इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन बँकिंग ह्या कोणत्याही पद्धतीनं ऑनलाईन पेमेंट करून प्रिंट काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. ओके डन. चला आता सेकंड इयरमधला 3rd सेमिस्टर आणि 4th सेमिस्टरचं पेपरची नावं पाहायची आहे तुम्हाला. 3rd सेमिस्टरचं इथे दाखवत आहे, 4th सेमिस्टरची चेक करून घ्या. दोन्ही चेक करून घ्या. व्हिडिओ खूप मोठा होता आहे. ठीक आहे. तरी थोडक्यात सांगतो. 3rd सेमिस्टरला 4 कंपल्सरी पेपर आहे, 5वा ऑप्शनल आहे, 6वा अनिवार्य आहे. 4th सेमिस्टरला 3 पेपर कंपल्सरी आहेत, 4था ऑप्शनल आहे, 5वा संशोधन प्रकल्प आहे. ठीक आहे. बाकी इतर पेपरची यादी पाहून घ्या. हे थोडक्यामध्ये माहिती दिली आहे तुम्हाला काय शिकायचे तुम्हाला MA मराठी सेकंड इयरला. ठीक आहे. संशोधन प्रकल्पाविषयी आपण वेळोवेळी तुम्हाला माहिती देत असतो. आता इंटरनल जे असतं कॉलेज असेसमेंट, त्याला CA म्हणतो आपण, प्रॅक्टिकल म्हणतो, गृहपाठ म्हणतो. तर ही पाहू शकता अंतर्गत मूल्यमापनाचे स्वरूप. आणि ह्याला होम असाइनमेंट म्हणतो आपण. होम असाइनमेंट तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं यावर्षीपासून सर्वच कोर्सेसचे होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे. 70 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे, 30 मार्काचं होम असाइनमेंट असणार आहे. ठीक आहे. पुढे घेऊया. बाकीचं पासिंग क्रायटेरिया वगैरे तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. हे क्षेत्रीय प्रकल्पाविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे. अंतर्गत मूल्यमापनाचे स्वरूप बघून घ्या. स्वतःही काहीतरी वाचलं तर तुम्हाला वाचल्यासारखं वाटतं. मी सगळंच वाचून दाखवलं तर तुम्ही ध्यान करणार नाहीत. एक ध्यानात ठेवा. ठीक आहे. 40% पास आहे, ध्यानात ठेवायचं. अंतर्गतमध्ये बी लेखीमध्ये बी सगळीकडेच 40% तुम्हाला घेतलं पाहिजे कंपल्सरी. 40%पेक्षा कमी मार्क घेतल्यावर 40पेक्षा कमी मार्क पडल्यावर तुम्ही पास होणार नाही. 40% किंवा 40%पेक्षा जास्त 50 घ्या, 70 घ्या, 80 घ्या, 100पैकी 100% घ्या. चांगलंच आहे की. ठीक आहे. पुढे ठीक आहे. सगळं पटपट वाचून घ्या. पॉज करून वाचू शकता तुम्ही. इतर माहिती आहे तुम्ही ती बघू शकता. होम असाइनमेंट कसं लिहायचं ही एक माहिती पुस्तिकेमध्ये तुम्हाला सर्व 2 वर्षाचं दोन्ही वर्षाचं डिटेल माहिती दिलेलं आहे. आपण वाचतच नाही. कसं करावं सांगा. आणि होम असाइनमेंट देण्यावर ॲब्सेंटी पडते एवढं ध्यानात ठेवा. अगोदरच्यानी राहिलं नाही, कॉलेजवाले भरतील, कॉलेजवाले मार्क देऊन टाकतील. तुम्ही लिहून अपलोड केल्याशिवाय मार्क कुठून देणार आहे त्यांनी. ठीक आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी तुम्हाला काही तर फ्लो चार्ट दिलेला आहे, माहिती दिलेली आहे. कसं लॉग इन करायचं, पासवर्ड कसं करायचं, पासवर्ड हरवल्यावर काय करायचं हे डिटेल वाचून घ्या. ठीक आहे. तुम्ही वाचलात तर तुमचे प्रश्न कमी होतील. तर मग मला वाचून तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. ते थोडं आगाव काम लागेल. मग आगाव दुसरे बरेचसे व्हिडिओ टाकायचे ना आपल्याला, आहे ना. बरेच तुमच्यासाठी बरेच नवीन नाविन्यपूर्ण खूप चांगले व्हिडिओ टाकायचे. हीच व्हिडिओ टाकत राहिलो तर बाकीचे व्हिडिओ राहून जातील, आहे ना. गेल्या वर्षी आपण बरेच व्हिडिओ टाकले होते. जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असेल. ठीक आहे. बघा ABCID तयार करा म्हणून सांगितलं होतं मी, बरोबर आहे का. चला पटपट घ्या. हे विद्यापीठाचे नंबर्स आहेत, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, ईमेल ID सुद्धा आहेत. ईमेलवर सुद्धा रिस्पॉन्स मिळतो. कॉन्टॅक्ट नंबरवर सुद्धा ऑफिशियल टाईममध्ये फोन करायचा आहे. रविवारी फोन केल्यावर फोन लागणार नाहीत. ईमेल कधीही करा. सर तिथं डेस्कवर आल्यानंतर तुम्हाला रिप्लाय देतील.
पर फोन मात्र त्यांनी उचलण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल टाईममध्येच फोन करावा लागेल. आता स्क्रीनवर तुम्हाला हे फॉन्ट बारीक दिसत असतील तर व्हिडिओच्या यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूब व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जाऊन क्वालिटीच्या पुढे क्लिक करून ॲडव्हान्स्डमध्ये जाऊन 1080p किंवा हायेस्ट रिझोल्युशनमध्ये व्हिडिओ पहा. झूम करता येते तुम्हाला आणि फॉन्ट पण क्लिअर दिसतील. ठीक आहे. ही नव्याने चालू झालेले कोर्सेस आहेत, खूप सुंदर कोर्सेस आहेत. ठीक आहे. NEP पॅटर्ननुसार जी आहे NEP 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20 नुसार जी काही कोर्सेस नव्याने तयार केले आहेत, एक नंबर पुस्तक आहेत, खूप सुंदर पुस्तक आहेत. कोर्सेस बी सुंदर आहेत. आता सायबर सुरक्षा अभ्यासक्रम अनिवार्य ऑडिट कोर्स लॉन्च करण्यात येणार आहे. आता आणखी चालू झालेला नाही, त्याचं ॲडमिशन बी चालू झालं नाही. चालू झाल्यावर कळवू. विभागीय केंद्राची ईमेल ID आणि तसेच तुम्हाला त्यांचे पत्ता दिला आहे, ॲड्रेस दिला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. कुठं जवळ असेल विभागीय काही गरज पडणार नाही, गरज पडली तर जाऊ शकता. सर्व ऑनलाईनच आहे, त्याच्यामुळं जास्त तुम्हाला विभागीय केंद्रात जाण्याची काही आवश्यकता भासणार नाही. बाकी शिष्यवृत्तीसाठी वगैरे योजना आहे, तुम्ही पाहू शकता. शिष्यवृत्ती वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर समाज कल्याणच्या वेबसाईटवर अलग फॉर्म भरावा लागेल. ठीक आहे. डायरेक्ट इथं ॲप्लिकेशन केलं म्हणजे शिष्यवृत्ती मिळणार नाही. रेग्युलरच्या विद्यार्थ्यासारखं तुम्हाला समाज कल्याणच्या वेबसाईटवर MHA-DBTवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि इथं मुक्त विद्यापीठाला ॲडमिशन घेतलेले ॲप्लिकेशन फॉर्म, फीस भरली, पेमेंट पावती, हे सगळे डॉक्युमेंट इथले काढून तिथं अपलोड करावे लागतील आणि तुमची शिष्यवृत्ती मंजूर व्हायची वाट बघावी लागेल. UGCनं मान्यता दिली आपल्या विद्यापीठाला. हो का, बघा हे मान्यतेचं पत्र आहे, 2004चं पत्र आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदरच मान्यता मिळाली, बरं पत्र 2004ला दिले. हे बघा, मुक्त विद्यापीठाच्या पदवी आणि पदविकांना महाराष्ट्र शासनाची मान्यता, महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली. आणि कोण मान्यता द्यायचं राहिले बघा. 10वी 12वी समकक्षतेबाबतचा शासन निर्णय ह्याच्यामध्ये दिलेला आहे, तोही पाहू शकता. ठीक आहे. पटपट घेऊयात आपण. अनिवार्य ऑडिट कोर्स सायबर सुरक्षा आहे आणि चालू झालं नाही वाटायला मला, तर चालू झाल्यावर कळवू. ठीक आहे. तरी वाचा, तुम्हाला वाचायचं असले तर. हां, आता इथं तुम्हाला खाली एक टाईम टेबलसुद्धा दिलेला आहे. ऑनलाईन प्रवेश 15 जानेवारी 2025 पासून सुरू झाले आहेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया समाप्तीची शेवटची तारीख असणार आहे 15 फेब्रुवारी 2025. ठीक आहे. हां, अध्ययन अध्यापन मूल्यमापन ही बाकीचं आराखडा आहे वर्षभराचा. ह्याची परीक्षा कधी होतील तर एक ध्यानात ठेवायचं आहे. जी फर्स्ट सेमिस्टर आहे, फर्स्ट सेमिस्टर त्याला आपण काय म्हणतो, उन्हाळी सत्र म्हणतो. आणि जी सेकंड सेमिस्टर असणार आहे ती आता हिवाळी असणार आहे, कारण ही जानेवारी महिन्यामध्ये ॲडमिशन होणार आहेत ना. तर तुम्ही पाहू शकता इथं. इथं बघा कुठं आहे. हां, परीक्षेचं काही दिलं नाही वाटायला इथं. कुठं हां, इथं दिलं आहे का. तर उन्हाळी सत्र परीक्षेची सुरुवात म्हणजे फर्स्ट सेमिस्टर होईल तुमचं मे 2025च्या पहिल्या आठवड्यात. पुन्हा हिवाळी सत्र परीक्षेची सुरुवात सेकंड सेमिस्टर होईल. सेमिस्टर पॅटर्न आहे ना, डिसेंबर 2025मध्ये तर होईल, नाहीतर मग काही दिवस पुढे गेले तर जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात होतील सेमिस्टर पॅटर्न. ठीक आहे. ओके. तर हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्री नातेवाईकाला, जसं ज्यांचं BA BCom BSc वगैरे झालेलं आहे व ज्यांना MA मराठीला ॲडमिशन घ्यायचे, आपल्या मित्रमैत्री नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. माहिती पुस्तिका आल्या, माहिती पुस्तिका डिटेल डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता आणि ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता. भविष्यातील सर्व वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.